मस्त ताजे ताजे बोंबील आणले. वाफाळलेल्या भातासोबत खायला बोंबलाचा झणझणीत रस्सा बनवते. दर दिवशी पडला जाणारा प्रश्न म्हणजे जेवायला काय बनवायचं ते. आज मी बाजारात गेले होते आणि मला ताजे ताजे बोंबील दिसले आणि असं वाटलं की ह्याच बोंबलाचा झणझणीत कालवण केलं तर काय भारी लागेल. जगातला सर्वात भारी आणि सोपा रस्सा म्हणजे बोंबलाचा. एकदम मोजक्या आणि घरगुती साहित्यात तयार होतो तो. आणि त्याला जर आंबट चव देण्यासाठी चिंच आणि कोकम वापरलं तर अतिउत्तम. जर तुम्हाला तर्रीवाला बोंबलाचा रस्सा हवा असेल तर तेल थोडा प्रमाणात जास्त घाला. इथे फक्त हळद आणि घरगुती कोळी मसाला वापरायचा आहे. तुमच्याकडे जर नसतील तर तुम्ही तुमचे मसाले देखील वापरू शकता. मसाले यामध्ये चांगले परतले की त्यामध्ये चिंचेचं पाणी घालूया आणि 1 ग्लास पाणी घालूया. ह्या फक्त रश्श्यालाच एवढा सुगंध पसरलेला आहे, तर यामध्ये आपण बोंबील टाकले तर काय मस्त सुगंध पसरेल. मस्त उकळी इकडे आलेली आहे. आता आपण त्यामध्ये बोंबील घालूया. इकडे तुम्हाला फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे. जेव्हाही तुम्ही बोंबील रश्श्यामध्ये टाकाल तेव्हा फक्त 1 ते 2 मिनटं तुम्ही शिजवून घ्या. ह्यापेक्षा जास्त तुम्ही शिजवलात तर बोंबील खळले जातील आणि त्याची ग्रेव्ही तयार होईल. हा रस्सा एकदम झटपट तयार होतो आणि चविष्ट सुद्धा. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा. अशाच नवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद.